तुम्हीही जर मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्स खरेदीसाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की कशा प्रकारे मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे बदामाच्या प्रोसेसिंग युनिटद्वारे फुटपाथवर अनहायजिनिकपणे पॅकिंग केली जात आहे व हाच निकृष्ट दर्जाचा माल पॅकिंग करून किरकोळ बाजारात तसेच शॉपिंग मॉलमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे। विशेषतः दिवाळी, होळी, नवरात्र सारख्या सणांमध्ये या बदामांना मार्केटमध्ये मागणी अधिक असते। अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल कंटेनरमधून मुंबई एपीएमसी ड्रायफ्रुट्स मार्केटमध्ये आणला जातो व अनधिकृतपणे जवळपास 10 गाळ्यांवर बदाम फोडण्याच्या प्रोसेसिंग युनिट तयार करून आणि कोल्ड स्टोरेज उभारून अतिशय विकृत पद्धतीने येथील गाळ्यांवर बदामाची प्रोसेसिंग केली जात आहे। मार्केटमध्ये पॅसेजच्या मध्यभागी ज्या प्रकारे कचरा वेचला जातो त्याचप्रमाणे येथे बदाम निवडून काढले जातात व बदाम कारखान्यांच्या प्रोसेसिंगमधून बदाम फोडले जातात। त्यामधून मोठ्या प्रमाणात जी धूळ होते त्याचा त्रास येथील व्यापारी, कामगार व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागत आहे। वारंवार या गाळेधारकांना नोटीस पाठवून सुद्धा यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। उलट उघडपणे अजूनही मार्केटमध्ये हा प्रकार सुरूच आहे। तसेच लहान मुलींना देखील या पॅकिंगच्या कामाकरिता बसवण्यात येत आहे। या एका महिन्यात तब्बल 100 कोटींची उलाढाल या प्रोसेसिंग युनिटमधून झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। मात्र यामध्ये बाजार समितीला काहीच फायदा नसताना देखील बाजार समिती व पालिका प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।